अब्दुल्ला यो माझाच माणूस आहे, सोडायला सांग त्यांना आधी. या आदमी अरे होय माझा माणूस आहे तो, सांग सोडायला त्यांना. सांगा की सोडायला, कवा धरणं धरून ठेवले तरी त्यासनी सांगतोय अब्दुल्ला भाईजानला भेटायचंय, अब्दुल्ला भाईजानला भेटायचंय. ते हे म्हणतात कोण अब्दुल्ला, कुठला अब्दुल्ला, आम्हाला माहित नाही. ए छोड़ दो. कोंडाजी बाबा, हे तुमचा माणूस बाळाराव बरोबर आहे ना? होय मग निवांत आलाय की राजासारखा. होय यो बाळाराव हे आपले सरदार फिरंगोजी कदम गोलंदाज आहेत, त्यांचं थोरलं. हे पण रायगडावर नाराज आहे म्हणून आले आपल्या बरोबर. फिरंगोजी सरदार म्हणजे अहो मिर्झा राजन दिलेर खानाच्या फौजेला पुरंदरावर तोफा टाकून ज्यांनी भाजून काढलं ना, ते आम्ही. पुरंदरवरच्या तोफखान्यात होतो. महाराजांनी खुश होऊन 9 बिघ जमीन दिली आम्हाला. अब्दुल्ला आपल्या उपयोगाचा माणूस हाय ह्यो, आणि ह्यो आपल्या बरोबर आहे हे अजून रायगडावर कुणासनी बी माहिती नाही आहे. मग स्वराज्यातल्या आणि रायगडावरच्या सगळ्या खबऱ्या आपल्याला येऊन सांगणार आहे त्यो. नाही, माझा याच्यावर विश्वास बसत नाही. अरे पण माझा हाय ना भरोसा, माझ्या गाठीचा माणूस आहे त्यो खबरी आणणार म्हणजे आणणार, आणि त्या बी खऱ्या असणार. ते समजा ठीक आहे, मला एवढ्या जल्दी याच्यावर विश्वास ठेवता नाही येणार. हा पाठवून द्यायला परत. पाठवून देऊ? हा मग उद्या अडचण मध्ये आलो आपण तर. आणि हे बघा कोंडाजी बाबा, या फक्त तुमच्याबद्दलच बोललो होतो, आणि मला तुम्ही एकटच पाहिजेत. पाठवून द्यायला. बघा कोंडाजी बाबा, तुम्ही मार कौतुक करत होता अब्दुल्लाचं. अब्दुल्ला असान, अब्दुल्ला तसान, आपला दोस्त आहे म्हणून मी धाडस केलं, नाही तर कशा पाय आलो असतो आगीतून फोपाट्यात. नाही नाही बाळाराव, नाराज होऊ नका तुम्ही. हो नाराज म्हणजे उद्या बाहेर कळलं तर केवढी चितू होईल माझी. आता घ्या, इकडं बी नाही तिकडं बी नाही, आकडम चेष्टा झाली ना माझी. राहू दे त्याला सोबत. नाही, अरे भरोशाचा माणूस आहे तो आपल्या. असं लय भरोसा पोत्यात बांधून जंजिराच्या ताटावरून खाली फेकून दिल्यात दारियात. मला माझ्या जीवाशी नाही खेळायचं. ऐक तर खरं, गलबत निघाल्यात, म्या बी निघतो. उगाची सरदर्द नको मला. अहो असं काय करताय? असं म्हणून कसं चालेल? एवढा चांगला जमून आणलेला बेत आणि उगाच मोडता घालताय वय. अब्दुल्ला आपल्या उपयोगाचा माणूस आहे त्यो. आपल्याला जर रायगड घ्यायचा असेल तर रायगडावरचा एक माणूस आपल्या बरोबर पाहिजे, आपला. पर याला याचा खरेपणा सिद्ध करावा लागेल. आता घ्या, माझा खरेपणा सिद्ध करायचा म्हणतात. या आत्ताच्या रायगडावर जा आणि चौकशी करा. शंभूराजे आता रायगडावर नाही. बातमी छोटी असली तर मुडक मारा माझ. ठीक आहे, चौकशी करतो मी. तुझी खबर सही आहे का छोटी आहे ते. तोपर्यंत तुम्ही दोघं माझ्या ताब्यात. ए जाऊ दे रे गलबता पुढं. आपण होडीनं माग न जाऊ, पण खरं खोटं काय ते करूनच जाऊ.
सुनबाई पांघरून घातले म्हणजे घाम येऊन ताप जाईल. बरं केलं. ऐकतच नव्हते ग. सारखं आपलं काम काम जातो जातो. आम्ही म्हटलं नाही, तसं चालणारच नाही. बरं, काय खाल्लंय का? नाही. तुम्ही उठवा त्यासनी चूळ भरायला सांगा, तर मी गरम गरम मुगाची पेज घेऊन येतो. जा. पेज घेऊन येच, पण आधी ताप आहे का ते बघ. ये. चला. राणी साहेबांना जेव्हा समजेल आम्ही महालात नाही, तेव्हा त्या आग पाखड करतील. राणी साहेबांनी सांगितलंच नाही. नाही, अहो सांगाय पाहिजे होतो. का हो नाही? कोंडाजी बाबा, काही गोष्टी सांगायच्या असतात, काही गोष्टी सांगायच्या नसतात, आणि काही मुद्दाम सांगायच्या असतात. नाही नाही, तर बी सांगाय पाहिजे होतं. कोंडाजी बाबा, न सांगितल्यामुळं शोधाशोध होणार. राणी वशातून बातमी सदरेवर येणार, सदरेवरून ती गडावर पसरणार, आणि एकदा का बातमी गडावर पसरली का आपचुकच सिद्धीच्या हेरांपर्यंत जाणार. आपल्यासाठी ते महत्वाचं. असा बनाव केलाय वय. अहो, शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकायची असेल तर आधी आपल्या जीवलगांच्या डोळ्यात बी धूळ फेकावीच लागते. राणी साहेबांच्या डोळ्यात फेकलेल्या धुळीमुळे राणी साहेब मात्र चिडणार. बरं झाला तर फायदाच होणार. पण ताप असताना आम्ही गडउतार झालो हे राणी साहेबांच्या चांगलंच जिव्हारी लागलं असतं. राज, आता ही लढाई तुम्हाला एकट्यालाच खेळावी लागणार. पण राज, त्याच्यामुळं त्या अब्दुल्लाचा आपल्यावरती विश्वास बसला. हा, आणि आता त्याला कळणार की शंभूराज गडावर नाही ती, आणि मग आता आपला मार्ग इथला मोकळा होणार. होय, पण राज, माझी एक तक्रार आहे. अहो, अंगात एवढा ताप असताना कशापायी आला असा? कोंडाजी बाबा, शब्द दिला होता आम्ही तुम्हाला, आणि तुम्ही एवढ्या मोठ्या मोहिमेवर जाणार तर आम्ही यायला नको. शिवाय त्या अब्दुल्लाला सुद्धा एकदा डोळ्या खालून घालायचा होता चांगला, म्हणून आलो. मी एक साधा मावळा आहे तुमचा. तुम्ही नुसता आदेश दिला तरी सुद्धा मी जाणार हो. पण तुम्हाला माझी एवढी काळजी, अंगात ताप असताना बी गड उतार झाला असा तुम्ही. नाही विसरणार कधी, नाही विसरणार. राजा, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं सा, हीच माझ्यासाठी श्रीमंती. चलिए. कविराज, महाराज कुठे? राजे, मलाही माहित नाही. मी विचारतो राजे कुठे. पंत, राजांना पाहिलं? राजे गड उतार झाले. काय? तुम्ही बघितलं? हो, मी स्वतः बघितले. क्या खबर? अहो, शंभू राजे गडावर नाही. या खुदा. अहो दळवी, तुम्ही अब्दुल्लाहून जास्त दिस नाही झाले. आदत पडावी म्हणून रे. हा, मग ठीक आहे. का म्हणलं सिद्धी घरावरनं गेलाय तुमच्या? काय अब्दुल्ला, कधीपासून वाट बघतोय? किती वेळ केला? झाली नव खातरजमा? हो, खातर जमा केलेली बरी. बाद में कटकट नको. तर खातर जमा झाली ना व? आहेत का शंभूराज रायगडावर?
नाही, शंभूराजे गड पर नहीं है. तेच सांगत होतो, म्या खोटेपणा करणार नाही. मी म्हणतो कारणच काय खोटेपणा करायची. नाही तर काय. आणि आपलं कसं आहे, ताकाला जाऊन भांड लपवायचं काय काम नाही. आम्ही मावळ छत्रपतींच. शत्रूच्या गोठात गेलो तरी लबाड बोलणार आहे का? अजिबात नाही. आणि लबाड बोलायचं कशा पायी? हा, जे हाय ते बोलून टाकायचं. माझं बी तसंच आहे. एकदा बोललो की बोललो, शब्द दिला की दिला. कोंडाजी बाबा, अहो अब्दुल्लाचं बी तसंच आहे. ते समजा ठीक आहे, पण जर शंभूराजे गडावर नाहीत, शंभूराजे हे किधर? त्यांनी आपल्यावर पाळत ठेवली नसेल ना? हा, शंभूराजे आपल्या आसपास असतील तर? शंभूराजे का कुछ कह नहीं सकते? दळवी दळवी दळवी, अहो, तुम्ही कशापायी घाबरताय? हा? शंभूराजे असल्या आसपास तरी काय करू शकणार आहेत? शंभूराजे तुम्हाला वचकू नयेत. अहो, तुम्ही सिद्धीचे विश्वासू. शिवाय तुमच्या सोबत कोण आहे? हा? खुद्द कोंडाजी बाबा. कोंडाजी बाबा असताना शंभूराजे काय बी करू शकत नाहीत. एकदम बरोबर बोलला. ते समजा ठीक आहे, पण मी आता कोंडाजी बाबाला घेऊन निघतो. व शंभूराजे चिडून आले आणि कोंडाजी बाबावर हल्ला केला तर बाद मी कटकट नको. होय होय, निघा तुम्ही, निघा. होय, निघतो. नाव काय म्हणाला तुझं? बाळाराव. बाळाराव. बाळाराव, स्वराज्यातल्या समध्या खबरा आमच्यापर्यंत पोहोचवायच्या. पोचवतो की. थेट जंजिऱ्याच्या आत येऊन पोचवतो. आता काय ओळख झालीच आहे आपली. नाही नाही, अंदर नको. माझा माणूस येईल इथं. इथं समजा काय ते होऊ द्या. हा, चला पोरा, चांगलं काम कर र. हा, आणि खबर येळेवरती पोचीव. येतो मी. जी बाबा. चला. मुझे थोड़ा शक हो रहा है. शंभूराजे गडावर नाहीत. माहित कुठं? आपल्यावर कोणाची पाळत तर नसेल ना? बघतो. बघायलाच पाहिजे. उगाच बाद में कटकट नको. बरोबर बरोबर. बर, माझा माणूस येईल, गनी खान. नाही, पर आम्ही कसं ओळखणार त्याला? त्याचं मूळचं नाव गणाजी. आता तो गनी खान झालाय. तो येईल, त्याच्या बरोबर खातर जमा करा आणि मग थेट गलबतावर या. चला, निघतो मी. गेला एकदाचा. राज, मुजरा घ्या. नाही बाबा, नको. राज, पहिल्यांदा मुजरा आणि मग मेहरूब जंजिरा. मुजरा राज. आत्ताशी बरं वाटलं बघा. बरं झालं आपल्याला थोडा एकांत मिळाला. वय, राजा, तुम्ही दोघं आतमध्ये जावा. मी इथंच बाहेर थांबतो दारात. काय पाळत ठेवली त्यांनी. कोण आलं तर लगेच इशारा देतो. या. या.
कोंडाजी बाबा, जी राजे. सिद्धी वाटतो तेवढा सोपा नाही. तो तुमच्यावर सहजासहजी विश्वास ठेवणार नाही. होय राजे. तो तुम्हाला त्रास देईल, तुमच्याकडे दुर्लक्ष करेल, तुमचा अपमान करेल. तुम्ही पेचात पकडले जाल असे प्रसंग उभे करेल. काळजी घ्यायला पाहिजे. होय राजे. कोंडाजी बाबा, तुम्ही छत्रपतींना मानत नाही, स्वराज्याचा तिरस्कार करता हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. तुमच्या नकळत तुमच्या परीक्षा घेतल्या जातील, त्या पार पाडाव्या लागतील. कदाचित धर्मांतराचा पेच उभा केला जाईल. त्याला शिताफिना बगल द्या. दारूचं शराबचं आमिष दाखवते, त्यात सिद्धी माहीर. पण कांचन आणि कामिनी यांच्यापासून 4 हात लांब राहा. महाराजांनी ते पाळलं, आपणही पाळायला पाहिजे. होय राजे. बाबा, जोपर्यंत सिद्धीची तुमच्याविषयी खात्री पटत नाही, तोपर्यंत तो तुम्हाला जवळ करणार नाही. तुम्ही स्वराज्यातून फुटून बाहेर पडला आहात हे सिद्ध करण्यासाठी ज्या परीक्षा द्याव्या लागतील त्या निर्धास्तपणे द्या. खरं तर ही सुळावरची पोळीच. राज, काळजी करू नका सा. कोंडाजी बाबा, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जंजिरा हवाय. राज दिला. पण बाबा, यावेळी आम्हाला गड तर हवाच आहे, पण आमचा सिंह सुद्धा हवाय. राज. कोंडाजी बाबा, अमावस्येच्या दुसऱ्या रात्री जंजिऱ्यावरच्या दारुगोळ्याच्या कोठाराचा स्फोट होईल. राज, त्या स्फोटाचा आवाज रायगडावरती ऐकायला येणार तुम्हासनी. फक्त जागर हवा. कोंडाजी बाबा, कोंडाजी बाबा, राज, अब्दुल्लाचा माणूस आलाय. कोंडाजी बाबा कौन? म्याच आहे कोंडाजी बाबा. सरदार ने बुलाया है गलबत में. तुझं नाव काय गणी खान. आणि आधीचं नाव? कणाजी. चला नाईक, येतो येतो. बाळाराव, वय बाळाराव, काळजी घ्या. सिद्धीन बाबाच्या जंजिऱ्यातच सुख आहे आपलं. चला येतो मी. चला. बहिर्जी काका, काळजावर दगड ठेवावा लागतो आपलं माणूस शत्रूच्या गोटात जाताना पाहिलं की. काळजी करू नका महाराज, कोंडाजी बाबा बी वस्ताद आहे ती. पण तो सिद्धी सुद्धा महावस्ताद आहे, म्हणून काळजी वाटते. ती तर वाटणारच. बहिर्जी काका, जंजिरा स्वराज्यात आला तर त्यासारखा दुसरा आनंद नाही, पण धोकेही तेवढेच. होय, 1-2 दिवसात आपली माणसं कुठल्या ना कुठल्या कारणानं जंजिऱ्यात जायला लागतील. शाबास. आणि आत गेल्यावर आत निरोप कसा द्यायचा, आतला निरोप बाहेर कसा पाठवायचा, हे समज आम्ही कोंडाजी बाबांनी सांगितले. कोंडाजी बाबांनी एकदा सिद्धीला आपलंसं केलं की आपलं काम झालं. आम्ही दादाजी देशपांड्यांना सांगून आत जाण्याची सगळी तयारी केली. जी. बहिर्जी काका, आमच्या मनात आहे की पद्मदुर्गावर आपले लढवय्ये तयार ठेवावे. जी. आणि आपल्या आरमाराची पण सिद्धता करावी. ती सिद्धता तर करूच. पण काका, या काळात आम्ही थळ मुरुड भागात गुप्त संचार करणार आहोत. महाराज, ही मोहीम निर्णायक होणार आणि यश आपल्यालाच मिळणार. आई भवानीचा आशीर्वाद. कोंडाजी बाबा सिद्ध्याला कोणता बी थांग लागू देणार नाहीत आणि त्याचं मन जिकायला कमी बी पडणार नाही. बहिर्जी काका, त्या क्षणाची आम्ही आतुरतेनं वाट बघतो आहोत.
जंजिऱ्यावर फडकलेला स्वराज्याचा भगवा पाहू, तेव्हाच आम्ही सुखाचा घास घेऊ. जगदंब